दाबून ऑल सिलेक्ट करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नरेंद्र मोदी विचार मंच नाशिक सावली वृद्धाश्रमात अन्नदान. दिनांक 22 जून 2026 रोजी नरेंद्र मोदी विचार मंचाचा 23वा स्थापना दिवस. 22 जून 2026 रोजी संध्याकाळी सावली वृद्धाश्रम उत्तमनगर नाशिक आश्रमात अन्नदान करण्यात आले. आजी आजोबांसोबत गाणी नृत्य करून आनंद व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी नरेंद्र मोदी विचार मंचाचे प्रदेश अध्यक्ष गणेश सोनवणे, उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, प्रदेश संघटन मंत्री दिलीप दीक्षित, जिल्हा अध्यक्ष किरण भामरे, उपाध्यक्ष राजेश गोसावी, शहर अध्यक्ष प्रवीण काळे, लीलाधर बेंद्रे, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष डॉक्टर शुभांगी रत्नबारकी, छाया पंगे, विजया तांबट, मंगला चव्हाण, नयना आसने, रजनीश सोनार, सावली वृद्धाश्रमातील आजीबाबा व संस्थेचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. NPS न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक. अंग पिवळे ग अजून तुझ्या डोळ्यातील मोठी पण कवळे ग वेणीच्या पानावर मन अजून झुलते ग वेणी ज्याच्यामध्ये आमची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री गणेश सोनवणे अध्यक्ष दीक्षित साहेब, शहर अध्यक्ष काळे साहेब, महिला प्रतिनिधी मंडळ त्यांच्या वतीने निवेदन केलेलं आहे. आमच्याकडनं एक छोटीशी प्रयत्न आहे का नरेंद्र मोदी विचार मंच महाराष्ट्र नाशिक संस्था आज नरेंद्र मोदी विचार मंच या संस्थेला 22 वर्ष पूर्ण झालेले आहे. 23व्या वर्षामध्ये नरेंद्र मोदी विचार मंचाने सुरुवात केलेली आहे. त्याचा आजचा हा स्थापना दिवस असल्यामुळे सर्व भारतभर आज हा कार्यक्रम सर्व संघटना साजरा करत आहे. या निमित्ताने नाशिक येथेही आम्ही आज आवार फाउंडेशन संचलित सावली वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी नरेंद्र मोदी विचार मंचाच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आज आयोजित केलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही साजरा करतो आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश सोनवणे, उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष किरण भांबरे, शहर अध्यक्ष प्रवीण काळे, या ठिकाणी छाया पंगे मॅडम, त्याचे विजया तांबट, नयना आनसे, मंगला चव्हाण या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या ठिकाणी आम्ही आज हा अन्नदानाचा कार्यक्रम साजरा करत आहोत. सकाळी देखील आम्ही आज मूकबधीर संस्थेला रेडकोट वाटप आणि अल्पहाराचा कार्यक्रम केलेला आहे. अजून 2-3 कार्यक्रम आम्ही या आठवड्यामध्ये करणार आहोत, जेणेकरून नरेंद्र मोदी विचार मंचाचं संपूर्ण कार्यक्षेत्र आणि कामाचं स्वरूप इतर नागरिकांना समजावं या दृष्टिकोनातून आमच्या संस्थेचा हा प्रयत्न आहे.